नाशिकमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढली जाणार आहे। दुपारी 3:30 वाजता पंचवटी कारंजा इथून या यात्रेला सुरुवात होईल। इथून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मेन रोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधी रोड मार्गे हुतात्मा स्मारक इथं तिरंगा यात्रेचा समारोप होईल। या यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या धरण समूहामध्ये अवघा 28.36% साठा शिल्लक आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पाणी पातळी खालावत चालली आहे। गंगापूर धरणामध्ये 33% धारणा धरणात 33% पाणीसाठा आणि गिरणी धरणामध्ये 28.13% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नाशिककरांवर हे पाणी संकट ओढवलंय। नाशिक संभाजीनगर महामार्गावर पाण्याचं तळ साचलंय। मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। येवला शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडालाय। दुकानांपुढे गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि व्यावसायिक अडचणीत आलेत। खोदकाम झालंय त्यामुळे आंबेडकर शॉपिंग सेंटर, पारेगाव रोड, सोनवणे हॉस्पिटल या परिसरामध्ये पाणी साचलंय। येवला तालुक्यामध्ये खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय। आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केलं। लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारात हे वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्ष संवर्धन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्यानं त्यांच्या उपक्रमाचं कौतुक होत आहे। निफाडच्या विंचूरमधील विष्णुनगर या ठिकाणी चोरट्यांनी 2 ठिकाणी घरफोड्या केल्या। चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। परिसरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे।